महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। गेली 10 वर्षांपासून आपल्या 24 तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊली ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्रसामुग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार। सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग, मेडिसिन विभाग, मेंदू मनके विकार विभाग, जनरल सर्जरी विभाग, स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, अंतरुग्ण बाह्यरुग्ण विभाग, सर्व सुखसुविधा असणारे अतिदक्षता विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स, इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस, डिजिटल एक्स-रे, कॉम्प्युटरायझर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, जलद ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध। आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा, पुणे, नाशिक रोड, तालुका जुन्नर। संपर्क डॉक्टर महादेव वाणी, डायरेक्टर माऊली हॉस्पिटल आळेफाटा, 99 70 96 22 59 व 88 88 73 14 14।
भरपूर मोठे या ठिकाणी संपूर्ण चैतन्यपूर ग्रामस्थ आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 50वा या ठिकाणी वर्धापन आणि मंदिराच्या तरुण कार्यकर्त्यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र चैतन्यपूर असा पायी ज्योत सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची या ठिकाणी जयंती असल्या कारणानं मोठा याच्यामध्ये कार्यक्रम हा संपन्न झालेला आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चैतन्यपूर या शाळेचं खूप असं छान असा कार्यक्रम झालेला आहे. शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे आणि आता या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात होत आहे. त्यामध्ये आजचा या ठिकाणी पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी सायंकाळी 7 वाजता कीर्तनाची सेवा होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढील 7 ते 8 दिवस कीर्तन प्रवचन, त्याचप्रमाणे हरिपाठ काकडा असे अनेक धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून हा 50वा अखंड हरिनाम सप्ताहाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष या ठिकाणी चैतन्यपूर ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न करत आहोत. धन्यवाद. चैतन्यपूर गावची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू होऊन आज या ठिकाणी 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि हा सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिमय आणि मंगलमय वातावरणामध्ये चैतन्यपूरचे सर्व ग्रामस्थ भाविक मंडळी, मुंबईकर मंडळी असतील, त्याचप्रमाणे पुणेकर मंडळी असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा वर्षातून एकदा सर्व ग्रामस्थांसाठी खूप मोठा आनंदाचा सोहळा आहे. यातून पंचक्रोशीतील बरेचसे भाविक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहत असतात आणि हा 50वा वर्ष असल्या कारणाने हा खूप मोठा असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये कीर्तनं असतील, प्रवचनं असतील किंवा इतर जे कार्यक्रम आहेत हे सर्व मोठमोठे महाराज, अतिशय नामांकित अशा प्रकारचे महाराज या ठिकाणी आम्ही ठेवलेले आहेत आणि या सर्व कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी घ्यावा अशी मी या समस्त ग्रामस्थांतर्फे आपणा सर्वांना विनंती करतो. आणि या भक्तिमय मंगलमय वातावरणामध्ये आज ज्योतीचा जो सोहळा संपन्न झाला, आमचे तरुण 19 वर्षापासून या ठिकाणी ज्या वेळेला मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि प्रथमतः मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, त्याचा हा 19वा वर्ष आहे. आणि ह्या 19 वर्ष सतत हे तरुण आमचे जे आहेत गावातील हे भीमाशंकर या ठिकाणी जात असतात आणि त्या ठिकाणाहून ज्योत अगदी रात्रीचं जागून सर्व मंडळी, काही मुलं तर बिगर चपलेचे असतात आणि हे मुलं अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये आणि भावनिकदृष्ट्या परमेश्वराशी एकरूप होऊन ही ज्योतीचा हा सोहळा संपन्न करतात. आत्ता नुकतीच ज्योतीचं या ठिकाणी पदार्पण झालेलं आहे. त्याचबरोबर आज शिवजयंती सोहळा असल्याकारणानं तोही अतिशय मंगलमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तसेच आमच्या चैतन्यपूर गावची जिल्हा परिषद शाळा, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे कार्यक्रम या शाळेचे नेहमीच असतात.
यांचा गॅदरिंगचा कार्यक्रम पहिल्या दिवशी आम्ही आज ठेवीत असतो, परंतु आज या ठिकाणी प्रथम सप्ताहाची सुरुवात असल्या कारणानं आम्ही फक्त त्यांचा शिवजयंतीसाठी या ठिकाणी त्यांनी लेझिम आणि शिवछत्रपतींची वेशभूषा, जिजामातांची वेशभूषा असेल, या सर्व वेशभूषा मावळांच्या वेशभूषेमध्ये त्यांनी या ठिकाणी सहभाग घेऊन अतिशय आनंदमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केलेला आहे. त्याचप्रमाणे आमचे संभाजी महाराजांचं या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचं स्मारक आमच्या गावामध्ये आहे. त्याचंही या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट प्रकारे आमचे कार्यकर्ते देखभाल आणि पूजन करत असतात. प्रथमतः त्याचंही पूजन या ठिकाणी संपन्न झालं आणि आता ज्योत आमच्या मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. तोही सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि यापुढील कार्यक्रम कीर्तन वगैरे जे आहे त्याच्यामध्ये 7 वाजता संध्याकाळी कीर्तन सेवा सुरू होणार आहे. तरी सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज श्री क्षेत्र भीमाशंकर ते श्री क्षेत्र चैतन्यपूर या ठिकाणी ज्योतीचं आगमन आणि खरोखर आज चैतन्यपूरचं म्हणजे हे आमच्या पिढीचं भाग्य आहे की आम्ही 50 वर्षाच्या सुवर्ण महोत्सवाच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकलो आणि आज खरोखर हा एक दुहेरी संगम म्हणता येईल की आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि ज्योतीचा कार्यक्रम आणि 19व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत असताना खरोखर हा अगदी भक्तिमय कार्यक्रम चैतन्यपूरमध्ये आज साजरा झाला. यामध्ये आज शिवाजी महाराजांची जयंती असेल आणि ज्योतीचं आगमन आणि खरोखर आज सुवर्ण महोत्सवाचा हा कार्यक्रम चैतन्यपूरमध्ये आम्ही भक्तिमय वातावरणामध्ये करत आहोत. तर संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व जनतेला आमचं आव्हान आहे की पुढील 8 दिवस जो आमचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये चांगल्या प्रकारचे कीर्तनकार आम्ही या ठिकाणी ठेवलेले आहेत. तर सर्वांना आग्रहाचं आमंत्रण चैतन्यपूरकरांच्या वतीनं. धन्यवाद. आज चैतन्यपूर गावात एवढा आनंदमय वातावरण तयार झालं आहे. आज आम्हाला एक सांगू इच्छितो की आमचा 50वा वर्धापन 19वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्ताने औचित्य साधलेलं सुवर्ण महोत्सव वर्ष आम्ही साजरं करतोय. तरी आपण या पंचक्रोशीतील सर्व भाविकांना नम्र विनंती आहे की आपण नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनांची सेवा ठेवलेली आहे. तरी आपण सर्वांनी लाभ घ्यावा व आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवावी. तसंच अन्नदान वगैरे भरपूर पद्धतीने चालू आहे. तर प्रत्येकाने आपल्या सहायता याच्यानुसार टायमानुसार येऊन आपण सर्व तीर्थप्रसादाचा व कीर्तनरूपी सेवेचा लाभ घ्यावा. मराठीच्या माध्यमातून हे संपूर्ण कीर्तन व या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण हे पत्रकार श्री सतीश बापाळे यांच्याद्वारे करण्यात येत आहे. तरी आपण प्रत्येकाने या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आज या ठिकाणी चैतन्यपूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्त्याला सुरुवात झालेली आहे. अगदी पांडवकालीन मंदिराच्या पासून या अखंड हरिनाम सप्त्याला सुरुवात झालेली आहे. या अखंड हरिनाम सप्त्यासाठी आज या ठिकाणी बरोबर 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि आमचं चैतन्यपूर गाव या ठिकाणी 50वा जन्मोत्सव त्याचप्रमाणे अखंड हरिनाम सप्त्याचा हा सुवर्ण महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा करत आहे. आज दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची जयंती त्याचप्रमाणे आजचा या अखंड हरिनाम सप्त्याचा पहिला दिवस या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा होत आहे. पंचक्रोशीतील सर्व भाविकांना आम्ही नम्रतेचं आवाहन करतो की पुढील 9 दिवस या ठिकाणी भक्तिमय वातावरण आहे आणि या भक्तिमय वातावरणामध्ये विविध प्रकारची कीर्तन सेवा त्याचप्रमाणे प्रवचन सेवा आणि भरपूर प्रकारचं अन्नदान या ठिकाणी या गावामध्ये आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांना मी नम्रतेचं आवाहन करेल की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. भावी भक्त चैतन्य महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनभूमीमध्ये आज या ठिकाणी आपल्या चैतन्यपूर नगरीमध्ये चैतन्येश्वराचा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. तर या भक्तिमय वातावरणाचा सगळ्यांनी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या ठिकाणी लाभ घ्यावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी विनंती करतो. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.